हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत निवडून आलेले नगरसेवक ॲक्शन मोडवर बेकायदा बांधकाम व रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत नागरिकांनी जागृत व्हावे, तसेच बांधकाम व फुटपाथवरील व्यावसायिकांना व चालकांना दिला इशारा। आता आपण जर कधी स्वतःहून अतिक्रमण काढले नाही तर कोणत्याही प्रकारची माफी मिळणार नाही। फुटपाथ या लोकांना चालण्यासाठी ठेवायचा आहे, तरी व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे ती ताबडतोब हटवावी, असे प्रशांत मामा तुपे प्रभाग समिती अध्यक्ष यांनी सांगितले। व तसा ठराव हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील 12 नगरसेवकांनी एकदिलाने केला आहे। निवडणूक झाल्यानंतर पहिली प्रभाग समिती झाली बैठक, त्यामध्ये काय मुद्दे प्रकर्षण आज जाणवले आणि त्याच्यावर काय तुमची पुढची व्यूहरचना आहे किंवा काय हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणात एवढ्या समस्या आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? संबंधित आज चांगल्या प्रकारे आमची पहिली प्रभाग समितीची आमची पहिली मीटिंग झाली, त्यामध्ये सगळे नगरसेवक उपस्थित होते। प्रशासन आणि सदस्य यांच्यात ताळमेळ कसा घडून येईल या प्रकारे आम्ही पहिलं नियोजन केलं। जी काही पेंडिंग कामं होती त्याच्यावर आम्ही आढावा घेतला। सगळ्यात प्रश्न कचऱ्याचा असेल, पाण्याचा असेल, अतिक्रमणाचा असेल, हे प्रामुख्याने आम्ही विषय घेतले। आमचे जे काही मान्यवर सदस्य होते त्यांच्या काही अडचणी काय कशा प्रकारे सोडवल्या जातील प्रशासनाला आम्ही सांगितलं, त्यांच्या काही अडचणी असं एक आम्ही संयुक्तरित्या असं मेळ घालून एक चांगल्या प्रकारचं काम उभं करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी कटिबद्धता आहोत आणि कुठल्याही चुकीच्या कामाला आमचा कुठलाही सदस्य कुठल्याही कामामध्ये इंटरफेअर करणं असं आम्ही आज ठरावच केलेला आहे। आम्हाला प्रशासनाने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मदत केली आणि ज्या काही पेंडिंग कामं आहेत, पावसाळ्याच्या अगोदर पावसाळी गटार असेल, काही होल्डिंग असतील, काही झाडं असतील जे नागरिकांच्या दृष्टिकोनातून गैरसोयीचे असतील त्याच्यावर आम्ही काम करण्याचं ठरवलं। फक्त पुढच्या काळामध्ये नुसतं कागदावर नाही येतात, प्रॅक्टिकली ग्राउंड फील्डला जाऊन काम करण्याचं आम्ही ह्या प्रभाग समितीवर बैठकीमध्ये ठरवलं। वाहतुकीची मोठी समस्या आहे आपल्या इथं, प्रत्येक ठिकाणी थोडीशी अतिक्रमणं पण झालेली आहेत रस्त्यावर, त्यावर आपलं काय सध्या धोरण असणार आहे? सर, आम्ही संयुक्तरित्या आता वाहतुकीचे सगळे ऑफिसर, पोलीस खातं, संबंधित महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे जे काही विषय होते, फुटपाथ हा नागरिकांना चालण्यासाठीच राहिला पाहिजे। इथून पुढच्या काळामध्ये फुटपाथवर कुठलंही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता जसे वाहतूक पोलीस घेतात, महानगरपालिका घेतली, तसं मी तुम्हाला आव्हान करतो, तुमच्या मार्फतही नागरिकांना आव्हान करा की हा जो रोड आहे, फुटपाथ आपल्याला चालण्यासाठी त्याच्यावर कुठलेही अतिक्रमण होणार आहे याची दक्षता नागरिकांनी घेतलीच तर आम्ही तर काम करतोच आहे। पण काही दुकानदारांनी त्यांच्या ॲम्युनिटी स्पेस जो पुढच्या बाजूला ओटा असतो त्या ठिकाणी 300 रुपये रोजावर ज्या टपरे दिलेले आहेत उजव्या बाजूला डाव्या बाजूला, त्याच्यावर आपली काय भूमिका असणार आहे? सर, मी आत्ताच सांगितलं आहे की फुटपाथ हा चालण्यासाठीच असेल, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अवैद्यकीय धंदा चालणार नाही आणि ते चालूनही देणार नाही। कारण हे जर समस्या सुटली नाही तर नागरिकांना चालणं मुश्किल होईल, जगणं मुश्किल होईल। त्यासाठी मी आव्हान करतो, जे काही दुकानदार असतील, जे काही ज्यांनी कोणी केलं तर मी त्यांना प्रामाणिक आपलं आव्हान करतो की नागरिकांच्या दृष्टिकोनात असेल तर ते फुटपाथ आपण त्वरित खाली करून द्यावं। नागरिकांसाठी तो फुटपाथ आहे चालण्यासाठी, तुमचाही धंदा व्हावा, तुमचंही चांगलं व्हावं, नागरिकांचाही प्रश्न चांगल्या रीतीने सोडावा, या दृष्टिकोनाने एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलं आहे। क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अनेक उड्डाणपूल अर्धवट अवस्थेत आहे, त्याचप्रमाणे मिसिंग लिंक आणि डीपी रस्ते याबाबत काय तुमची पुढची नीती राहणार आहे? सर, मी महानगरपालिकेमध्ये मिसिंग लिंक असेल, एक उड्डाणपुलाच्या संदर्भात असेल, पहिले जे प्रायोरिटीने जे बाकीचे सर्व्हिस रस्ते आहेत, जे काही आत्तापर्यंत DPRमध्ये अडकलेले रस्ते हे पूर्ण करूनच नंतरच पुलाचं काम व्हावं ही मी सूचना आणि मी प्रस्ताव मांडलेला आहे। त्यासाठी आम्ही जास्त आम्ही सगळे सदस्य सगळ्यांना मिळून पहिले जे काही प्रस्तावित रस्ते डीपी रस्ते मिसिंग लिंक ते करण्यासाठी आम्ही त्याला फंड्स पण टाकलेले आहेत, फंड्स पण उपलब्ध आहेत। पण आत्ता जे काही टेक्निकली अडचणी आहेत, ज्या काही अतिक्रमणच्या जागा आहेत, ज्या काही आम्हाला काही ह्यांच्यामध्ये जागा ताब्यात घ्यायच्या आहेत, त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांचंही कुठं नुकसान न होता, कोणाच्या घराला बाधा न जाता अशा प्रकारे आम्ही नियोजन करण्याचं ठरवलं। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे
जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.